झटपट साबुदाणा वडा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप साबुदाणा, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, आल्याचे तुकडे, एक मध्यम आकाराचा सोलून किसलेला बटाटा, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, जिरे, मीठ, पाणी, तेल. साबुदाण्याची मिक्सरमध्ये भरड काढून घेत त्यात किसलेला कच्चा बटाटा, जिरं, मीठ घालायचं आणि थोडं पाणी घालून हे मिश्रण मुरवून घ्यायचं. आता यात शेंगदाण्याचा कूट घालायचा. अशा पद्धतीने वड्याचा आकार द्यायचा आणि गरम तेलात वडे तळायचे. झाले आपले झटपट साबुदाणा न भिजवता केलेले साबुदाणा वडे तयार. उपवास असतो, साबुदाणा भिजत घालायला विसरतो आणि जर काहीतरी चमचमीत खावंसं वाटत असेल, उपवासालाच नाही इन जनरलही जर काही चमचमीत खावंसं वाटत असेल साबुदाणा भिजवत न घालता, तर आपण इथे बनवतो हे साबुदाण्याचे भजे. एक कप साबुदाणा घेतलेला आहे. हा मिक्सरमध्ये पहिले फिरवून घेऊयात. खूप काही असं बारीक वाटायची गरज नाहीये साबुदाणा. यामध्ये मिरचीचे तुकडे घालूयात, थोडे आल्याचे पण काप घालते. आलं नसेल चालत, उपवासाला स्किप केलं तरी चालेल. आता हे वाटण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. यामध्ये घालूयात इथे एक कच्चा बटाटा मी किसून घेतलेला आहे साल काढून. हा बटाटा घालूयात, थोडंसं जिरं आणि मीठ चवीनुसार. आणि आता यामध्ये अर्थातच पाणी घालायचं. बटाट्यामध्ये पण मॉइश्चर असतं, त्यामुळे पाण्याचा वापर बेताने करायचा. आणि आता हे मुरण्यासाठी फक्त एक 10 मिनिटं ठेवून देऊयात. इथे हे मिश्रण आहे ना, मी असं छान स्प्रेड करून 10 मिनिटं फक्त मुरवून ठेवलं होतं. तुम्ही बघू शकाल हे छान असं एकसंध झालेलं आहे. याला बाइंडिंग अतिशय सुरेख आलेलं आहे. आता काय करायचं, आता या स्टेजला आपण यामध्ये घालतोय भाजलेला शेंगदाण्याचा कूट. कूट घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातला काहीच हरकत नाही. म्हणजे रादर तुम्ही हे असंच भजे सोडू शकता, पण मी थोडंसं यांना भज्यापेक्षा आहे ना वड्यांचा शेप देते आत्ता. हे असंच मिश्रण उचलून याचे तुम्ही भजे करू शकता. अगदी म्हणजे उपवासाची खेकडा भाजी पण याची होईल, कारण किसलेला बटाटा आहे त्याला तो परफेक्ट असा शेप येतो खेकडा भजीचा. पण आपण ह्याचे छोटे छोटे वडे करून घेऊयात. सो अगदी थोडं थोडं मिश्रण घेते, हे हातावर असा वडा करून घ्यायचा. याच पद्धतीने सगळे असे छोटे 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 वडे करून घेते मी. इथे काही वडे मी बनवून घेतलेले आहेत. तेलही बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. आता हे वडे तेलामध्ये सोडूयात आणि छान खरपूस होईपर्यंत तळूयात. खालच्या बाजूने मस्त असे खमंग खरपूस तळून झाले की हे वडे उलटवून वरची बाजूही छान तळून घ्यायची. आणि हे वडे आहेत ना मीडियम टू हाय हीटवर तळायचे. कधीच मंद आचेवर नाही तळायचे, कुठलाही साबुदाण्याचा प्रकार असो. काय होतं, साबुदाण्यामध्ये मॉइश्चर असतं, स्टार्च खूप असतं. त्यातलं जर पाणी रिलीज झालं तर बाष्पीभवन होतं, त्याला बाहेर पडायला मार्ग नाही मिळाला की वडे फुटतात. त्यामुळे मीडियम टू हाय हीटवर कायम तळून घ्यायचं. वडे खमंग खरपूस तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकाल भन्नाट दिसतात. खूप छान सुवासही येतोय. काढूयात टिश्यू पेपरवर. क्या बात है.